मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, शिंदेंच्या सूचना असल्याची सूत्रांची माहिती आहे। माहितीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका, शिंदेंच्या या सूचना असल्याची सूत्रांची माहिती। शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अमित शहा आणि शिंदेंची भेट ही वरिष्ठ पातळीवरील असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। आमच्यामध्ये कोणतीही टोकाची भूमिका नाही असं महाजनांनी म्हटलंय। फडणवीस शिंदे यावर निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वास महाजनांनी व्यक्त केलेला आहे। मला वाटतं वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे, म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमित भाईंना भेटलेले आहेत। कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे। मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे, पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील। देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल। आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे। काही झालं असेल, आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही। शिंदेंकडून रवींद्र चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार अशी सूत्रांची माहिती आहे। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। रवींद्र चव्हाणांनी पक्षप्रवेशासाठी पैशाचा गैरवापर केल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे। महायुती विरोधातील बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केली आहे। शिंदेंची अमित शहांसोबत दिल्लीमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंची अमित शहांसोबत दिल्लीत जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदे म्हणाले। महायुती विरोधातील बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याचं कळतंय। भाजपात पक्षप्रवेशासाठी पैशाचा गैरवापर होत असल्याचंही शिंदेंनी अमित शहांना सांगितलं। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। हा रडणारा नाही, लढणार आहे, आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। जो अमित शहांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो, आणि जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो अमित शहांना फार प्रिय असतो। याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची, म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील। आधीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समन्वयकाचा दाखला देत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवर शिंदेंनी प्रश्नचिन्ह निर्माण केले। रवींद्र चव्हाणांकडून असं सुरू राहिलं तर येत्या निवडणुकीत महायुतीला नुकसान होईल अशी भीती शिंदेंनी व्यक्त केली। महायुतीसाठी चांगलं वातावरण असताना काही नेत्यांच्या विधानाने वातावरण दूषित होत असल्याची भूमिका शिंदेंनी मांडली। माध्यमांमध्ये बोलताना नेत्यांना समज द्यायला हवी अशी मागणीही शिंदेंनी अमित शहांकडे केली। एक दिवस आधीच डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवकांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। शिंदेंच्या शिवसेनेत फोडाफोडी झाल्यानं शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरही बहिष्कार टाकला। आता शिंदेंनी थेट अमित शहांकडे तक्रार केली। शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला तर प्रचार करावाच लागेल असं नितेश राणेंनी म्हटलंय। नितेश राणे 100% शिवसेनेला न्याय देत आहेत असं म्हटलेलं आहे, तर राणे आणि शिंदेंच्या परवानगीनंच शहर विकास आघाडी केली असं निलेश राणेंनी म्हटलंय। लपून छपून केलेली ही आघाडी नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय। कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय। आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत। अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल। आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत। राणे साहेब नेहमी म्हणतात की नाही, आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षामध्ये 100% आम्ही त्यांना न्याय देतो, निष्ठा देतो। आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, राणे साहेब आहेत, निलेशजी आज शिवसेनेमध्ये आहेत। 100% शिवसेनेला न्याय देत आहेत ना। निवडणूक आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे असं मी ह्या निमित्ताने म्हणेन। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही। त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती, ज्यांना आमच्यावर युती करायची आहे त्यांच्यावर आमची युती झाली, आणि राणे साहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदे साहेब आणि राणे साहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत। लपून छपून नाही। ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना जेवढं योगदान द्यायचं आहे तेवढं